चित्राताई वाघ आज मेळाव्यासाठी आले आहेत. काय सांगाल मॅडम, आज तुम्ही इचलकरंजीच्या दौऱ्यावर आला, महिलांचा मोठा प्रतिसाद तुमचा मेळावा आहे, काय सांगाल? संपूर्ण देशभरामध्ये मातृवंदन जी योजना आहे, मातृवंदन अभियानांतर्गत संपूर्ण देशामध्ये आज सगळ्या विधानसभेमध्ये एक छान असा महिलांच्या मातृशक्तीला वंदन करण्यानिमित्ताने, हे एक अभिवादन करण्यानिमित्ताने रॅली निघालेली आहे. आणि इचलकरंजीप्रमाणेच महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा या सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीच्या रॅल्या निघाल्यात. मातृवंदन, मातृशक्ती या शक्तीला वंदन करण्यासाठी म्हणूनची ही भारतीय जनता पार्टीचं अभियान आहे. आणि त्या अंतर्गत आज मी स्वतः या ठिकाणी आहे, माझी सहकारी शौमिका महाडिकसुद्धा या ठिकाणी आहे. कोल्हापूर शहर असेल किंवा कोल्हापूर ग्रामीण दुसरा जो आमचा भाग आहे त्याही ठिकाणी अशा पद्धतीने रॅली चालू आहे. काल उद्धव ठाकरे आपल्या भाषणात असं म्हणले, आपकी बार 400 पार होऊ देणार नाही, त्याबद्दल काय सांगाल? कोण म्हणतंय कुणाला? ज्यांनी कधी त्या ठिकाणून मातोश्रीचा दरवाजा उघडून मुख्यमंत्री असताना मंत्रालयात येण्याचे कष्ट घेतले नाहीत, अशा उद्धव ठाकरेंच्या या पोकळ वल्गनेला कुणी भीक घालत नाही. महाराष्ट्राला माहिती आहे की या वेळेलाही महाराष्ट्र नाही देशाला माहिती आहे. शेंबड्या पोराला जरी विचाराल अबकी बार, तर तो म्हणणार मोदी सरकार. कारण मोदीजी हे घराघरात गेलेले आहेत. हे तुम्ही पाहताय का? ही विश्वकर्मा योजना तुम्हाला दिसतीये, तिकडे जनधन योजना तुम्हाला दिसतीये, ही उज्ज्वला योजना दिसतीये, ही मातृवंदना योजना दिसतीये. हे काय आहे? हे देशातल्या करोडो मातृशक्तीला त्या ठिकाणी सहाय्य करण्यासाठी, तिचं जीवन सुकर करण्यासाठी मोदीजींनी आणलेल्या या योजना आहेत. आणि त्याच्यामुळे कोण काय बोलतं हे महत्त्वाचं नाही. मोदीजी आणि भारतीय जनता पार्टी ही देशातल्या प्रत्येकाच्या मनामनात बसलेली आहे. आणि म्हणून अब की बार मोदी सरकार, असं बी त्यांनी काल सभेमध्ये म्हणलेलं आहे की महाराष्ट्रातली जे देशातली पहिली भाजपची यादी झाली त्यामध्ये महाराष्ट्रातल्या एका नेत्याचं घेतलं तेही भ्रष्टाचार आहे, त्याबद्दल काय सांगा? ओवेसींनी काय बोलावं आणि काय बोलू नये आणि त्यांना आपण किती गंभीरतेने घ्यावं याचा आपण विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. आमचा त्या ठिकाणी एक छावा जो आहे टी राजा त्यांना चांगली टक्कर देतोय. येणाऱ्या दिवसामध्ये ओवेसींचं पण पतन हे अटळ आहे. आणि त्याच्यामुळे हे काही बोलतायत सगळे एका बाजूला, आणि मोदीजी आमचा एक शेर आहे या देशाचा, सिंह एकटा पुढे चालला आहे आणि सगळे बोके लांडगे सगळे एका बाजूला सगळे जमलेले आहेत. त्याच्यामुळे आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. एवढी मातृशक्ती तुम्हाला दिसतीये, मोठ्या संख्येने आलेल्या या सगळ्या भगिनी आहेत. आणि या फक्त इचलकरंजीमध्ये नाही तर आपल्या राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या, आपल्या देशातल्या सगळ्या विधानसभेमधल्या ज्या महिला शक्ती आहेत, ज्या मातृशक्ती आहेत, ज्यांच्यामुळे आज आमचं जीवन सुकर झालं आहे, त्या सगळ्या महिला रस्त्यावर आल्या आहेत आणि फिर से एक बार मोदी सरकारचा नारा त्या ठिकाणी लावत आहेत. संपूर्ण महाराष्ट्र मध्ये भाजपच्या शेटा येणार नाहीत, महायुतीचे येणार नाहीत, अशा उल्लंघना विरोधक म्हणतायत. अरे विरोधकांना म्हणा, आधी तुमची चूल तर एकत्र पेटू द्या. आधी आले होते सगळे, मग हे म्हणले आमचं इकडे चालणार नाही तो. आणि त्यामुळे आपल्या आधी स्वतः खालचा अंधार बघा आणि भारतीय जनता पार्टीची काळजी करू नका. कारण भारतीय जनता पार्टी तुमच्यासारखी राजनीतीसाठी काम करणारी नाही, राष्ट्रनीतीसाठी काम करणारी पार्टी आहे. आणि त्याच्यामुळे ही पार्टी सर्वसामान्य लोकांची आहे, कुठल्या घरादाराची, कुठल्या घराणेशाहीची ही पार्टी नाही आहे. आणि म्हणून आम्हाला काळजी नाही, कारण ह्या पार्टीला निवडून देणारे सर्वसामान्य लोक आहेत, जनता आहे. आणि येणाऱ्या दिवसात तुम्हाला ते निश्चितपणे दिसेल. ही सगळी त्यांच्या जितक्या वल्गना आहेत त्या वल्गना तशाच राहतील, हवेत विरतील. हे तुम्हाला मी एक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून फार जबाबदारीने सांगते. महाराष्ट्रात किती सीटा निवडून येतील लोकसभेत? 45 तर आमचा टार्गेट आहे. आमचे नेते प्रदेशाध्यक्ष सन्माननीय बावनकुळे साहेबांनी नारा दिलेला आहे. आमचे नेते देवेंद्रजींनी नारा दिला आहे. महाराष्ट्रातल्या 48 पैकी जवळपास 45 जागा आम्ही मोदीजींकडे पाठवणार. आपल्याबरोबर ह्या चित्राताई वाघ होत्या, यांनी सांगितले 45+ निवडून येतील जागा लोकसभातल्या. कॅमेरामॅन निखिल विशेष मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.